हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीचे मागील वर्षीचे प्रश्न पाहणार आहोत. गणित आणि बुद्धिमत्ता या घटकाचे. ओके, शिफ्ट कधीची आहे तर ही 22 ऑगस्टची शिफ्ट आहे, जी की थर्ड शिफ्ट आहे. ओके, ओव्हरऑल जर पकडतो म्हटलं तर 17 ऑगस्टला पहिली शिफ्ट झाली, त्यानंतर 18 ऑगस्टला पेपर झाला, मग 19 ऑगस्ट, 20, 21 आणि 22 या डेट्सला तुमच्या तीन शिफ्ट झाल्या. 3 शिफ्ट, 3 आणि 3 6, 6 आणि 6 12, 12 आणि 3 15 आणि 15 आणि 3 18 ही 18वी शिफ्ट आहे. 18वी शिफ्ट आहे आपल्या लेक्चरची. ओके, या व्यतिरिक्त आपण 1 सप्टेंबरच्या पण 3 शिफ्ट तुम्हाला शिकवून दिल्या. एकूण 18, 19, 20, 21 टोटल 21 शिफ्ट तुमच्या झाल्या समजा हा व्हिडिओ पकडून. ठीक आहे, आता सध्या रेग्युलर करंटमध्ये 18वी शिफ्ट चालू आहे. ओके, चला. माझं नाव प्रवीण निकुरे आहे. तलाठी भरती 2019 आणि 23मध्ये मी दोन्ही वेळेस गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये पैकीच्या पैकी गुण घेतले होते. ओके, माझा आतापर्यंत रिझल्ट कोणते आले तर 3 रिझल्ट आले, पोस्टमन, MTS आणि तलाठी. त्यापैकी पोस्टमनमध्ये मला 90 म्हणजे त्याला काय म्हणते 100 पैकी 90 हा माझा स्कोर होता. ठीक आहे, MTSमध्ये 100 पैकी 88 स्कोर होता. MTS हा मुंबईमधून रिझल्ट आला होता माझा. MTS मुंबईमधून रिझल्ट आला होता. पोस्टमन कुठून? यवतमाळमधून. तलाठी सोलापूरमधून. ओके, हा तर आपला JKचा क्वेश्चन झाला ना. 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 25. ठीक आहे, चला. पहिला क्वेश्चन बघा, सगळ्यांना व्हिजिबल आहे, थोडं मोठं करतो. ठीक आहे, इज दॅट व्हिजिबल फॉर एव्हरीवन? जरी इंग्लिश चुकली असेल तर माफ करा. मूळ किमतीच्या दरालाच मिश्रण विकून 20% नफा मिळवण्यासाठी दुधात किती प्रमाणात पाणी मिसळले गेले पाहिजे? ओके, थोडं इथं ऑप्शनमध्ये चुकीचं करेक्शन आहेत, थोडं मी करून देतो थोड्या ना, काही काळजी करू नका. पहा, मूळ किमतीच्या दरालाच मिश्रण विकून 20% नफा मिळवण्यासाठी दुधात किती प्रमाणात पाणी मिसळले? दुधाला समजा आपण D मानू आणि पाण्याला P मानू, तुमचा हा रेशो होऊन जाईल, हे गुणोत्तर होऊन जाईल. ओके, मी काय म्हणतो, 20% नफा मिळवायचा आहे. मग नफा कुठून कमवाल तुम्ही? पाण्यामधून नफा. जर तुम्ही दूध 100 घेत असाल तर 100वर तुम्हाला 20 पाणी घ्यावं लागेल, तोच तो तुमचा नफा होईल ना. तोच तुमचा नफा होईल. ठीक आहे, आन्सर किती? 20 × 20, 20 × 5 100. 5 तुमचा आन्सर आहे, जे की ऑप्शनमध्ये 1/5 दिला आहे. थोडंसं इथे करेक्शन करून घ्या. 5 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, चला. क्वेश्चनच्या लँग्वेजनुसार तुमचं 5 आन्सर येते, तसं 1/5 असं काही ऑप्शन म्हणजे कन्फ्युजनवाले कुठं ऑप्शन दुसरे दिलेले नाही, परंतु क्वेश्चनच्या लँग्वेजनुसार तुमचं हे आन्सर बरोबर आहे. नाहीतर ओव्हरऑल ढोबळ मानेने जर का विचारलं असेल त्यानं, तर तुमचं कोणतं पण आन्सर 1/5 म्हणा का 5/1 म्हणा सारखंच आहे. ठीक आहे, फक्त क्वेश्चनचा एक प्रॉपरली लँग्वेज पकडतो म्हटलं तर तुमचं हे आन्सर बरोबर आहे. जर ऑप्शन कोणतंही एक असतं, आणखी 5/1 तुमचं हे असं आन्सर असतं, तर ह्या दोनमध्ये तुम्ही हे मारायला पाहिजे होतं. ओके, चला. आन्सर काय तुमचं? 5/1 किंवा 1/5. तुम्ही नफा कुठे कमवता? फक्त इकडे. नफा कुठे कमवता तुम्ही? हे नफ्याचा पैसा तुम्ही इथं कमवता. 100वर 20 रुपये 20 कमवता. ठीक आहे, चला. झाला पाण्याचा पैसा कमवणं झाला. आता घ्या किलोमीटर पर आवर वाला पैसा. हरितेजा हा 4 किमी पर आवर या वेगाने चालत त्याच्या शाळेत गेला आणि 20 किमी पर आवर वेगाने स्कूटरवर परतला. या दुतर्फा प्रवासादरम्यान त्याचा सरासरी वेग किती? पहा, तो घरापासून शाळेत गेला, शाळेपासून घरात आला. डिस्टन्स सेम आहे, अंतर तुमचं समान आहे, सेम आहे. जर अंतर समान असेल तर सरासरी वेग इज इक्वल टू तुमचं सूत्र एक आहे, जे की 2AB/A+B. आता AB आणि A+B काय तर वेग आहे, दोन्ही पण A आणि B वेग आहे. एक 4 आहे वेग, एक दुसरा 20 आहे, म्हणून 2 × 4 × 20 आणि 20 आणि 4 24. ठीक आहे, बे याच्यावर ते 12 होते. 4 × 4
4 त्रिक 12, 20/3 तुमचा आन्सर आहे. ऑप्शन नंबर 20/3. ठीक आहे. 3 नंबर थोडं मोठं करतो वाटलं ह्याला. 6 6 12, 12 आणि 8 20 प्लस 10, 6 8 10, 12 14, 4 आणि 2 6, शेवटी 6 एकाच ठिकाणी आहे. ठीक आहे. इथं 1 आहे बरं, लक्षात ठेवा. हे 1 आहे. फरक आहे तुमचा 6 + 2 + 2 + 2 असं फरक आहे तो. ठीक आहे. नेक्स्ट. एका रेषाखंडाची लांबी 5 सेमी 7 mm आहे. 9 सेमी 6 mm लांबीचा आणखी एक रेषाखंड त्याच दिशेने त्याला जोडला गेला. एकत्रित जोडलेल्या रेषाखंडाची लांबी किती? काय म्हणताय? एक रेषाखंड आहे असा, इथून इथपर्यंत आपण असं पॉईंट करू. ठीक आहे. याचा आहे 5 सेमी 7 mm लांबी आहे. एक पुन्हा इथं जोडला दुसरा रेषाखंड ज्याची लांबी आहे 9 सेमी आणि 6 mm. बस दोघांची पूर्ण लांबी विचारली, बेरीज करून टाका. 6 सेमी 7 mm, 7 mm + 6 mm हे होते 11 mm. कुठेही 11 mm नाही. 7 mm 6 mm 6 12 नाही 13 mm होते. हो, 13 mm शेवटी ते 13 mm आहे. आणि इथे 9 आणि 5 किती? 14 सेमी. 14 सेमी 14 सेमी 13 mm. थोडं KSD आणि DCM ला पाहून घेऊ आपण. इथं GML आहे आणि इकडे काय DCM. M म्हणजे mm मिलीमीटर आहे, C म्हणजे सेमी आहे. C म्हणजे सेमी. मी काय म्हणतो, हे mm आहे, इकडे सेमी आहे. इकडून थोडंसं असं येऊ आपण. इथं जर 13 mm ठेवले, इकडं रिव्हर्स येत आणि 0.1 घसरावं लागते, 1.3 cm. बस 14 सेमी तुमच्याकडे ऑलरेडी आहे आणि याला तुम्ही काय म्हणता? 13 mm म्हणजे 1.3 cm. मग 0.3 14 1 15, 15.3 mm. हो बरोबर आहे ना. त्याला 14.3 cm म्हणजेच काय तर 15.3 cm म्हणजे काय? 15 मीटर आणि 15 सेमी आणि 3 mm. ठीक आहे. ओके. त्याला डायरेक्टच करता आला असता, पण तुम्हाला थोडं समजून सांगितलं मी, कारण की तुम्हाला पण समजलं पाहिजे प्रॉपरली, कारण की शेवटी तुम्हाला समजावून सांगण्यासाठी व्हिडिओ आहे. एकही खांब तिजोरी नाही, एकही तिजोरी झाकण नाही. पहा, एकही नाही असं जर असेल तर हे नाही येत आन्सर. सर्ववाला आन्सर येत नाही. ठीक आहे. सर्ववाला आन्सर येत नाही. एकही खांब तिजोरी नाही. पहा, एकही खांब तिजोरी नाही, दोघांची दुश्मनी आहे. एकही तिजोरी झाकण नाही, एकही तिजोरी झाकण नाही. पहा, एकही खांब तिजोरी नाही, दोघांची दुश्मनी आणि या दोघांची दुश्मनी. ऑप्शन नंबर निष्कर्ष, एकही झाकण खांब नाही, एकही झाकण खांब नाही. स्पष्टपणे नमूद नाही, असू पण शकते नसू पण शकते. कारण की बघा, दुश्मनी झेडची याच्यासोबत आहे, KHची याच्यासोबत आहे, परंतु याची एकमेकासोबत दुश्मनी स्पष्टपणे दिलेली नाही. म्हणजेच काय तर असू पण शकते नसू पण शकते, स्पष्टपणे सांगता येत नाही. हे चुकलं. आणि सर्व आहे ते ऑब्व्हियसली हे चुकणारच आहे तुमचं. 1 किंवा 2 पैकी कोणतेही निष्कर्ष तर्कसंगत नाही. सांगतो मित्रांनो, थोडंसं इथं तुम्हाला ज्ञान देतो. जर विधाने एकही नाही असो, पहा, जर विधाने सर्ववाले असन, विधाने आणि निष्कर्षित लिहितो. विधाने जर सर्ववाले असन आणि किंवा सर्व आणि काहीवाले एक सर्व आणि एक काहीवालं विधान असन आणि नंतर काहीवाले काही आता काही नाही आणि एकही नाही याला तुम्ही सेमच माना. ओके. पहा, सर्व आणि सर्ववाले असन, जर निष्कर्ष कोणतं, एक तर सर्व येते किंवा काहीवाला येते. ठीक आहे. जर सर्व आणि काहीवाला असन, ते पण मित्रांनो सर्व पण येते आणि काही पण येते. फक्त एकच लक्षात ठेवा, काही नाही एकही नाही असे जर असन तर सर्ववाला येत नाही. ठीक आहे. सर्ववाला नाही येत. ऑप्शन काय? सर्ववाला येत नाही. ठीक आहे.
निश्चितपणे तुम्हाला हे सर्वाला येत नाही हे तुम्हाला निश्चितपणे सांगता येते, परंतु इथं कोणतं येत नाही ते सांगता येत नाही. ठीक आहे, त्यामुळे हे एक प्रकारे तुम्ही असं म्हणू शकता काय तो त्याला काय म्हणतात पूर्णपणे प्रॉपरली सांगता येत नाही, म्हणजे त्या बेसिसवर तुम्हाला पूर्ण क्वेश्चन सोडवता येत नाही. फक्त तुम्ही जर सर्ववाले असेल तर कोणतं नाही ते तुम्हाला सांगता येते. ठीक आहे, सॉरी काही वाले असेल तर सर्ववाले आन्सर येत नाही हे तुम्हाला फक्त सांगतात, दुसरं काहीच नाही, तेवढा काही त्याचा फायदा होत नाही. एक दुकानदार 2000 छापील किमतीच्या एका वस्तूवर 20% आणि 15%ची सलग सवलत देतो, त्याने ती वस्तू किती किमतीला विकली? काय म्हणताय, एक वस्तू 2000ची होती, पहिले 20% सूट दिली, नंतर 5% सूट दिली, तर शेवटी ती किती झाली? ठीक आहे ना, पहिले 2000ची होती. ठीक आहे, पहिले 20% सूट दिली तेव्हा काय झालं, ती वस्तू 100वरून 80 झाली. दुसऱ्या वेळ वस्तू 100वरून 95 झाली. का? कारण की 5% सवलत दिली त्यानं. ठीक आहे, ज्याला तुम्ही डायरेक्ट 10वरून 8 लिहू शकता. आणखी भागाबरोबर काही तर 19 5 95, 19 5 95 आणि होते 20 5 100. ठीक आहे, आणखी काही भागते का? 1 0 कटला, 1 0 1 1 0 कटला, बे चौक 8, 4 दुने 8 आणि 19 गुणला 8 आणि 1 0 0 0 0 0, 19 गुणला 8, 4 दुने 8, 8 9 72, शेवटी 2. एक मिनिट, काय चुकत आहे का? बेचोक 8, 8 9 72, शेवटी 2, 4 6 0. ठीक आहे, कुठं काही चुकलं? 20 95, 19 5 95, 20 5 100. डबल करून पाहतो. 1 2 3 गुणिला 80वरून 100, सॉरी बरोबर आहे, हे बरोबर आहे, काय चुकू नका. हे आहे 95वरून 100. कुठं काय चुकलं? कारण की आपलं एका याच्यात आन्सर येत नाही एक स्थानी. हे होते 19 5 95 आणि हे ते 20 5 100. ओके, 0 कटला 0 कटला, 1 2 0 कटले, 1 2 0 कटले, बे चौक 8, 4 दुने 8, 8 9 72 2, 20% विकली. 4 दुने 8, 8 9 72. ठीक आहे, 19 दुने 38 0. पहा, 19 दुने 38 0 गुणिला 4 जर करतो म्हटलं तर हे तुमचं आन्सर येते 0. 4 32 2, हातच्याले 3, 4 3 12, 13 15, 1520, 1360 तुमचा आन्सर येत आहे. ठीक आहे, याला डबल करून घेऊ. थोडं मला वाटतं काहीतरी चुकलं काय का. 4 3 12, 13 15, 4 32 3, थोडं काय चुकलं असेल थोडं डबल पाहतो. एक दुकानदार 2000 छापील किमतीच्या एका वस्तूवर 20% आणि 15% सलग सवलत देतो, बरोबर आहे ना, त्याने ती वस्तू किती किमतीला विकली? पहा, सेमच आहे, 2000 रुपयाची वस्तू आहे, सलग 2 सूट देत आहे. पहिल्या वेळेस ती 100वरून 80 करत आहे, दुसऱ्या वेळेस 15, अरे सॉरी यार, मी याला 5% वाचून राहिलो मागापासून, याला 5% वाचत होतो मागापासून, तर ते किती 15% म्हणजे किती 100वरून ती 85 झाली. ओके, पहा, 17 5 85, 20 5 100, 0 कटला 0 कटला, 2 कटले 2 कटले, 2 0 कटले 2 0 कटले. पहा, 1 0 शेवटी पाहिजे, 1 0 1 0 1 0 1 0 आहे. आता हे 17 गुणला 8, 7 8 56 6, एकमेव ठिकाण 6 वाला. ओके, नेक्स्ट 7 नंबर क्वेश्चन. पहा, हे जे आहे ना शॉर्ट ट्रिक मित्रांनो, तुम्हाला डायरेक्ट मी एक्झाममध्ये अप्लाय करून दाखवतो. ओके, जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे त्या पेपरमध्ये अप्लाय करून दाखवतो आणि एकक स्थानच्या अंकावरून क्वेश्चन तुम्हाला डायरेक्ट सॉल्व्ह करून दाखवतो. ओके, घाम येत आहे मला खूप, आता माझी सटकली, मला घाम येतोय. 325 323 326 322, 25 23 26 22. अच्छा, म्हणजे आपल्याला डायरेक्ट यानंच काढता येते आन्सर, संख्येनंच आन्सर काढता येते. शेवटी इथं RR असं आहे, ट्रिपल R 4R. मी काय म्हणतो, 101 आणि 145 ह्या दोघांची वजाबाकी केली तर हे होते 44. ह्या दोघांची वजाबाकी करा, 5 आणि 2 7, 14 आणि 5 5 आणि 4 9, 52. हे करा, 0 25 तून 19 गेले 6, दोघांचा फरक किती आहे? 6 2 8, 8चा फरक, इथे 8चा फरक, ऑब्व्हियसली इथे 8चा फरक, 68, 7 1505, शेवटी 5. हे 7 + 8 1505, एकक स्थानी एकमेव आहे ठिकाण 5 वाला. ओके,
पहा ए हा बीच्या तिप्पट कार्यक्षम आहे. मी काय म्हणतो इथं बी लिहितो, इथं ए लिहितो, सॉरी ए नंतर बी. तिप्पट कार्यक्षम म्हणजे काय तर त्यांची हे माहीत नाही, पण इथं तिप्पट कार्यक्षम. ओके, बी जर एक असेल तर ए तिप्पट आहे. ए हा बीच्या तिप्पट कार्यक्षम आहे. ज्याला च्या आहे ना त्याला बेस माना आणि तिप्पट कोणतर ए आहे. समजलं इथपर्यंत? म्हणून त्याला एक काम पूर्ण करण्यासाठी बीच्या तुलनेत 60 दिवस कमी लागतात. कोणाला 60 दिवस? बीला जर मी इथं x दिवस लागतात असं म्हटलं तर एला 60 दिवस कमी लागतात, x मायनस 60 दिवस लागतात. ओके, दिवस इंटू दिवस गुणला क्षमता इज इक्वल टू काय तुमचं? तर काय निघते? एकूण कार्य. कमी लागतात, मिळून काम केल्याने ते हे काम किती दिवसामध्ये पूर्ण करू शकेल? तर ए प्लस बी दोघेही मिळून काम करेल तर हे किती दिवसामध्ये करेल? पहा, क्षमता पहा तिघांची किती आहे तर ती याची क्षमता 3 आहे, याची क्षमता 1 आहे, एकूण क्षमता त्यांची 4 आहे. 4च्या स्पीडनं ते किती काम करेल ते सांगतो. मी काय म्हणतो इथं जर एकूण वर्क काढतो म्हटलं, एकूण कार्य काढतो म्हटलं तर हे होते 3x आणि 3 असं 18 180 मायनस 180. हो, ओके. हे कोणाच्या बरोबर आहे? तुम्ही सर हे तरच आहे एक्स गुणला 1, हेच तर एक्सच्या बरोबर आहे ना. पहा, तुम्ही काय करता? दिवस गुणला क्षमता इज इक्वल टू एकूण कार्य, हेच आहे ना. मग x मायनस 60 गुणला 3 हेच केलं ना आपण. याचा गुणाकार केला ते निघलं 3x मायनस 180 आणि हे 1 गुणला x निघलं. बस इथून तुम्ही x ची किंमत काढा. हे तुमचे निघते 4x इज इक्वल टू 180. इथून x निघते तुमचा 4 चौक 16, 4 25, x बरोबर 45. बस झालं. तुम्हाला काय पाहिजे? आता एक कार्य करून घ्या तुम्ही. थांबा, 4 चौक 16, 4 25, ठीक आहे, बरोबर आहे ना. थांबा, इथे 2x येणार, इथे 2x येणार आणि x बरोबर 90 येणार. थोडं चुकलं होतं. ओके, पहा आले का? कारण की बघा हे मायनस 180 इकडे प्लस 180, हे प्लस 1 इकडे मायनस 1 होईल. 3x मधून एक x गेला, 2x राहिले, x इज इक्वल टू 90. चला, हेच तुम्ही आन्सर इथं ठेवा. मी काय म्हणतो बस झालं, तुम्हाला आन्सर काढा. इथे एकूण कार्य तुम्ही एकतर हे काढा किंवा हे काढा, सेमच तुमचं आन्सर किती? x इज इक्वल टू 90 येणार. एकूण कार्य 90 आहे म्हणून a प्लस बी 4च्या क्षमतेनं बस 90 भागिले 4 काम पडेल. 90 भागिले 4 किती दिवस काम करेल? एकूण कार्य आपण क्षमता इज इक्वल टू दिवस. 4 दुने 8, हातचा 1 करू, 4 दुने 8, 2/4 म्हणजेच काय तर 22 1/4. 22 1/2, सॉरी हे 1/2 आहे ना, 1/2. ठीक आहे, चला जमलं इथपर्यंत. गटातना बसणारा पर्याय पी नंतर क्यू सोडून आर, एक्स नंतर वाय सोडून जे, बी नंतर सी सोडून डी, ई एफ, जी नंतर एच पाहिजे नाही आहे. ठीक आहे, राणीने व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकेकडून एवढ्या रुपयांचे कर्ज घेतले. 2 वर्षानंतर 60% दराने ती किती सरळ व्याज भरेल? अरे सरळ व्याज तर काढायचं आहे ना 2 लाखावरचं. 1 2 3 1 2 3 हे 2 लाख देऊनच लागत ना. शतक दशक, एकक दशक शतक, हजार 10,000 लाख. ओके, त्याची किती? 7 गुणला 2 एवढे टक्के. पहा 7 दुणे 14% सहज. दुसरं काय विषय आहे ते? 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, 7 दुणे 14, 14 दुणे 28 वर 3 शून्य. ओके, हे तुम्ही असं पण म्हणू शकता, हे पी आहे आणि रेट किती तुमचा? हा आर आहे आणि हा एन म्हणू शकता किंवा टी म्हणू शकता, टाइम. सॉरी, हा आर आहे ना, पी आर आणि याला तुम्ही टी म्हणा, 2 वर्ष किंवा एन म्हणा. तुमचा आन्सर काय तर पी एन आर अपॉन 100 इज इक्वल टू सरळ व्याज किंवा पी आर टी अपॉन 100 इज इक्वल टू 100. ठीक आहे, पी म्हणजे मुद्दल, एन म्हणजे मुदत, इकडे टी म्हणजे मुदत होते आणि आर म्हणजे रेट. ठीक आहे, पी एन आर अपॉन 100 किंवा पी आर टी अपॉन 100 एकच आहे ते. 22 kg 500 5 8 9 ग्रॅम प्लस 19 kg 6 7 8 ग्रॅम म्हणजे किती होतात?
काही नाही टेन्शन, काय बेरीज करून टाकायची. 22 kg 589 ग्रॅम. इकडे 19 kg 678 ग्रॅम. 678 ग्रॅम. पहिले पाहून घ्या किती त्याचं. इकडे सगळे सेम आहे का? 267 2 367 267 367 काढू लागते सगळं. 8 17 हातचा 1 8 16 6 हातचा 1 6 आणि 6 12 2 हातचा 1. पहा हे सगळे आता काय झालं, हे ग्रॅम झाली. इकडे हा 1 आहे ना केजी मध्ये आला. 10 2 12 2 हातचा 1 204 42 267 42 267. ओके. इथे बघा हे काय झाले 1000 ग्रॅम, सॉरी 1000 ग्रॅम नाही ना ते. मग इथे बघा 267 हा जर एक आपण इथं ठेवला असता तर हे झाले 1267 झाले असते. आता एक लिहून घ्या 1000 ग्रॅम इज इक्वल टू, सॉरी हो 1000 ग्रॅम इज इक्वल टू 1 kg. 1 kg. ओके. म्हणजे वरचा 1000 ग्रॅम आहे ना, बस यालाच 1 kg कन्वर्ट करून आपण इथं kg मध्ये आणलं. ओके. तेच केलं, दुसरं याचं काहीच नाही. 12 नंबर नंतरचा क्वेश्चन बघा. पहा मी असं करू का, हे असं पहिलं जे की पहिलं नाही आपण शेवटचं करू. पहिले तर 17 असते एकच एक पहिलेचं आपलं आन्सर पहिल्यावरून निघतच नाही. हे 13 होते, हे 20 होते, 7चा फरक आहे. 10 आणि 7 17 7चा फरक आहे लास्ट. मग 16 + 7 किती होते? 23 होते ना, 7चा फरक आहे. ओके. 18 आणि 25 कितीचा फरक आहे? 7चा फरक आहे. ओके. 5 आणि 12 7चा फरक आहे. एम म्हणजे 13 आणि 20 MT पुन्हा 7चा फरक आहे. याच्यावरून तुमचा आन्सर निघत नाही. मधातलं पहा आता 23 नाही घ्यायचे, हे घ्या 20 आणि हे 27 7चा फरक आहे. चला 21 आणि 27 कितीचा फरक आहे? 6चा फरक आहे का? हो हे 6चा फरक आहे ना, मग हे कटलं. हे 6 होते आणि हे 12 होते. इथं पण 6चा फरक आहे, कटलं. तुम्हाला पाहिजे किती? 20 आणि 7चा फरक पाहिजे ना. एन आणि डी, एन म्हणजे 14 होते आणि 20 होते. 6चा फरक आहे, हे पण कटलं. जी आणि क्यू हे 10 आणि 7 17 7चा फरक आहे. यस राईट. यांच्याशी साम्य दर्शवणारा घटक जो की शेवटचा आहे. एक नाव एका तासात प्रवाहाच्या दिशेने 11 किमी/h वेगाने जाते, नौकानयन करते आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 5 किमी/h वेगाने नौकायन करते, तर स्थिर पाण्यात नावेचा वेग किती? पहा सांगतो तुम्हाला, एक डायरेक्ट सांगतो. लिहा स्थिर पाण्यात नावेचा वेग. इथं लिहा, याच्या इकडे लिहा नाव प्लस नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग. चला आणि इकडे लिहा नावेच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग. ओके. आणि इथं काय तर मग प्रवाहाचा वेग बस झालं. असंच करायचं. तुम्हाला दिलं एक बाजू 11 किमी/h आणि एक बाजू 5 किमी/h. म्हणजे बघा प्रवाहाच्या दिशेने 11 किमी/h देत आहे आणि एक इकडं 5 किमी/h देत आहे. मधाचा जर काढायचा असेल तुम्हाला, दोघांची बेरीज करा, भागीला 2 करा. किती? 11 + 5 भागीला 2 16 भागीला 2 म्हणजे 8 तुमचं. ओके. आता हा कसा निघन? 8 + 3 11 8 - 3 5. ठीक आहे. चला नाही तर सरळ लिहून घ्या A + B भागीला 2 इज इक्वल टू, म्हणजे काय प्रवाहाच्या दिशेनेचा वेग इज इक्वल प्लस प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनेचा वेग अपॉन 2 इज इक्वल टू तुमचा निघते नावेचा संथ पाण्यातील वेग. आणि समजा आपण तोच प्रवाहाच्या दिशेनं वेग मायनस प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग अपॉन 2 भागीला 2 इज इक्वल टू तुमचा नावेचा संथ पाण्यातील वेग. ओके. तुमचा आन्सर किती? 8 किमी/h. A + B भागीला 2 हे 11 प्लस किती 5 16 16 भागीला 2 8. ठीक आहे. डायरेक्ट आन्सर निघते. फक्त एवढंच करा, तुम्हाला समजलं पाहिजे यासाठी मी थोडं हळू घेतो. आता पहा इथं काय करायचं, काही पण करा सर, आम्हाला नका सांगू.
जे जे सोपी वाटते ना ते घ्यायचे. इथे याला तुम्ही 1 म्हणू शकता, याला 19 म्हणू शकता, याला 9 म्हणू शकता, याला 17 म्हणू शकता, याला 25 म्हणू शकता. स्पष्टपणे दिसतं हे तुमचं रिटर्न चाललं, वाक्य गाणं तुमचं रिटर्न जात आहे. ओके, IAS. 25तून किती गेले? 8 गेले, 17 झाले. ओके, 17तून 8 गेले, 9 राहिले, 9तून 8 गेला, 1 राहिला, 1तून 8 गेले किती? 1 म्हणजे 27, 27तून 8 काढा 19, पुन्हा 8 काढा 11, 11 म्हणजे के. पा तुम्हाला ए पासून झेड पर्यंत यासाठी पाठ करा म्हणता, कारण की अशा वेळेस तुमची खूप गडबड होते आणि क्वेश्चनचे आन्सर येत नाही. ओके, त्यामुळे जरा थोडं सिरियसली घ्या या वाक्याला माझ्यावाल्या. आणि तुम्हाला मी पूर्ण रिझनिंग यूट्यूबवरच फ्रीमध्ये शिकवून दिलेलं आहे. त्या सगळ्या बॅचमध्ये पूर्ण बॅच कंप्लीट करून दिले. पूर्ण बॅचमध्ये तुम्हाला ए पासून झेडपर्यंत लेटर्स कसे पाठ करायचे ते सविस्तरपणे सांगितलं आहे. ओके, त्यामुळे त्यानुसार तुम्ही हालचाली करा. प्लस आणि मायनस यांची अदलाबदल केली, गुणा आणि भागा यांची अदलाबदल केली. ओके, भागाच्या ऐवजी गुणा, प्लसच्या ऐवजी मायनस, मायनसच्या ऐवजी प्लस, गुणाच्या ऐवजी भागा लिहून घ्या. इकडेच लिहितो ना. 15 गुणला 14 मायनस 131 प्लस 729 भागेला 81. मी असं म्हणू का, हे असं इथं म्हणू का? 1 9 ऑब्विसली 81 गुणला 9 का? कारण की बघा 3चा हा मल्टिपल, 3चा हा मल्टिपल आहे 27चा, 27 त्रिक 27 गुणला 27. पहा याला तुम्ही काय लिहू शकता? 27 त्रिक लिहू शकता ना, आणि याला 27 गुणला 27 लिहू शकता. बरोबर आहे. 27 27 कटले 3 9 27 आले 9. बरोबर आहे. ठीक आहे, चला हे होते 15 चोक 60 0 हातचा 6, 15 आणि 6 किती? 21 मायनस 131 प्लस 9. हे पहिले ॲड करून टाका. हे होते तुमचे, नाही जाऊ द्या, पहिले मायनसच करून टाकू कारण हे सोपी जाते मायनस करणं. 1तून 0 गेला, 131 लहान आहे ना म्हणून प्लस तुमचा आन्सर येते पहिले, नंतर हे 9 शेवटी करा. 1तून 0 गेला, सॉरी हे मोठं आहे का? सॉरी, मग हे यातून हे काढायला लागेल ना. बरं जाऊ दे ना, डायरेक्ट हे करून टाकू आपण. हे होते 219 मायनस 131. आता बघा 9तून 1 गेला, 8 राहिले, शेवटी 8 इथं आहे, इथं आहे. चला इथं पण 8 आहे. 21तून 13 गेले किती? 8 88. 15 नंबर 55 55 54 54 STRT RSQR. ठीक आहे, हे यासाठी ऑप्शन पाहतो की जे सेम आहे त्याला सोडून द्यायचं. ओके, आता बघा 55 55 54 असे जर का समजा सेम 3 वाले असन, सेम 2 वाले असन, सोडण्याचा प्रयत्न करायचा. जे फक्त एकच आहे त्याला धरण्याचा प्रयत्न करा. मी म्हणतो इथं 27 आहे, 34 आहे, 41 आहे, 48 आहे, याचा फरक करतोय 7चा फरक होतो. याचा फरक किती येते? 7चा फरक. याचा फरक 7चा फरक. ओके, मग ऑब्विसली 7चा फरक 7 7 15 5. तुम्हाला एवढं समजलं का? हे तुमचं आन्सर नाही आणि 15/5 म्हणजे हे आन्सर आहे. आता RS पा किंवा ST पा, जे सोपं जाते ते करा. मी म्हणतो D नंतर E सोडून F GHI. ऑब्विसली एक सोडले, 2 सोडले, 3 सोडले, आता 4 सोडा, 1 2 3 4 सोडून 5वं M NOPQR. ठीक आहे, नेक्स्ट 16 नंतर डायरेक्ट 17 आपण घेऊन घेऊ. आता डायरेक्ट नाही, जसं 17 असायचं तसं. विधाने: सर्व खेळणी कुडते आहेत. सर्व खेळणी कुडते आहेत. सर्व कुडते चार्जर आहे. सर्व जे कुडचे आहे चार्जर आहे. आणि सर्व चार्जर फोन आहे. पूर्णच्या पूर्ण चार्जर जे आहे तुमचे फोन आहे. ठीक आहे, काही फोन खेळणी आहे का? फोनचा काही भाग खेळणी आहे. यस, राईट. काही चार्जर कुडते आहे का? चार्जरचा काही भाग कुडते आहे का? यस, राईट. दोन्ही पण निष्कळ तर्कसंगत आहे. ठीक आहे, एक अप्रामाणिक दुकानदार 95 रुपये प्रति किलो
मूळ किमतीच्या दराने तांदूळ विकण्याचा दावा करतो, परंतु का म्हणते तो दुकानदार 95च्या रेटनं तांदूळ विकताय मूळ किमतीनं, म्हणजे ज्या किमतीला मी घेतली त्याच किमतीला तुम्हाला विकताव असं तो म्हणताय. म्हणजे मी 95ला घेतली आणि 95लाच विकताव असं तो म्हणत आहे. वापरत असलेल्या वजनावर 1 kg लिहिलेले आहे. प्रत्यक्षात त्याचे वजन 950 ग्रॅम आहे, परंतु तो 1000 ग्रॅम किंवा 1 kg ऐवजी 950 ग्रॅमच वापरताय वजन. वास्तविक 100 kg वजनाचा तांदूळ विकून तो किती नफा कमवतो? मी काय म्हणतो, एक दुकानदार म्हणताय 95 रुपये भावानं 95 रुपये दरानं मी तांदूळ आणला, 95 रुपये पर केजीच्या रेटनी मी तांदूळ आणला आणि तुम्हाला पण 95 रुपये पर केजी रेटनं विकत आहो. मी याच्यावर 1 रुपया पण नफा कमवत नाही असं तो म्हणत आहे. परंतु तो इथं नफा नाही कमवत आहे. नफा कुठं कमवत आहे? इथं कमवत आहे. 1 kgच्या ऐवजी तो 950 ग्रॅम देत आहे. लोकल सांगत आहे 1 kg. म्हणजे मी असं म्हणू का, 95 रुपयावर तो नफा कमवत नाही, पण नफा कुठं कमवत आहे? 950वर तो 50 ग्रॅम कमवत आहे. का? कारण की द्यायला पाहिजे त्याला 1000 ग्रॅम, परंतु तो 950 ग्रॅम देत आहे आणि तो 50 ग्रॅम देतच नाही. ओके, माल जो आहे वजन 950 ग्रॅमचं वापरत आहे, याचा अर्थ तो 950 ग्रॅमच वजन देत आहे. म्हणजेच 950 ग्रॅमवर तो 50 ग्रॅम कमवत आहे. इथंच त्याचा फायदा आहे. ओके, असे एकूण किती? 100 वेळ करताय तो. 100 kgसाठी करताय, असे एकूण 100 वेळा करताय. ठीक आहे, मग तुमचे 95 कटले, 0 कटले, 5वर 2 शून्य म्हणजे 500 रुपये तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, चला 19 नंबर. मनीषने वार्षिक गणनेनुसार 5% व्याजदराने एक ठराविक रक्कम ठेव म्हणून ठेवली. 3 वर्षांच्या शेवटी मनीषला एकूण 92,610 रक्कम मिळाली. मनीषने ठेव म्हणून ठेवलेली रक्कम किती? पहा, वार्षिक व्याज आहे, सरळ व्याज आहे का चक्रवाढ व्याज आहे दिलेलं नाही, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट सरळ व्याज आहे असं म्हणायचं. या क्वेश्चनमध्ये थोडे ऑप्शनमध्ये ऑप्शन चुकीचे आहे, ते सांगू थोड्या वेळाने. पहा, मी काय म्हणतो, रक्कम आहे 5%च्या रेटनं 3 वर्ष ठेवली. पहिल्या वर्षी 5%, दुसऱ्या वर्षी 5% त्याला व्याज लागलं, तिसऱ्या वर्षी 5% व्याज लागले, असं एकूण व्याज किती लागलं? 15%. ती रक्कम स्वतःमध्ये 100% होती, प्लस तिच्यावर व्याज लागलं 15%. एकूण ती रक्कम झाली आता 115%ची. बस याच्यावरून तुम्हाला 100% काढायचे. ती रक्कम किती झाली इथं? 115%ची. 92,610 गुणिला जर ती रक्कम 115%ची असेल, तुम्हाला 100% काढायचे आहे. बस झालं, तुमचं एवढंच आन्सर निघते. दुसरं काहीच निघत नाही. भागून द्या आता, करा भागाकार. 115 गुणू का डायरेक्ट? याला 23 बनवता येते. थांबा, हे 10 आहे ना, 5 भागतो. 5 गुणला 23 हो ना. समजा 20 5 गुण 10 5 3 15. ठीक आहे, याला 5 ने गुणू. 5 1 5 5 4 9 5 8 40 आणि 2 42 5 5 25 1 26 5 2 10 5 2 10. ओके, डायरेक्ट भागून देऊ का? भागाच देऊ ना डायरेक्ट. हे तुमचे होते 23 18 52 2 18 52 2 0 0, कारण हे 0 0 आहे. आता हे थोडंसं मोडून घेतो. 23 ने याला भाग द्यावर किती देते? 25 8 3 8 82 16 3 8 24 4 हातच्याले 2 82 16 2 18 बरोबर ना. 3 8 24 4 हातच्याले 2 8 2 16 आणि 2 18. ओके, 184 1 2 2 0 0. 23ला भाग जात नाही, 0 द्या. येतं ना बरोबर. आणखी बघा, 23 किती? 25 5 125 का? मग 23 5 किती? 105 का? 115 का? 5 1 15 5 हातचा किती? 1 5 2 10 1 11 115 बरोबर. ठीक आहे, 115. उरले किती? 7 ना 0 0. 70ला भाग जाते ना भाग ना. 23 2 किती? 5 75 3 करून पहा. 3 3 9. फक्त 70ला भाग देतो बरं, हे 0ला नाही शेवटी. अरे यार, कटले का? तुमचा आन्सर इथं 805 येते मित्रांनो, कारण की आताच 805 आपण काढलंच होतं ना. तर ह्या डबल करून घेऊ का आता? हां, शेवटी 700 राहिले होते आणि वर करायला तर
वर तुमचे 805 तयार झाले होते आणि इकडे 23 होते. एवढं समजलं तुम्ही 3 न गुणलं होतं ना, 3 त्रिक 9 आणि 3 दुणे 6, किती 1 उरला 0. हो 583 हेच ना तुमचं शेवटी. असं काहीतरी तुमचा आन्सर यायला पाहिजे. तुमचं हे थोडंसं करेक्शन वेगळं आहे. कारण की समजा तुम्ही 80,000 घेतले, 80,000 समजा तुम्ही 115% काढले असते. पहा 1 2 3 4 याचे जर का तुम्ही 115% काढले ते तुमचे होते का एवढे पाहून घ्या पहिलं. नाही होत. 115 काढले तर हे तुमचे होत नाही तेवढे. 200 बरोबर 9 2 6 1 0 होत नाही 115%. कारण की होत आहे 115 गुणला 8 5 8 40 0 हातचे 4 11 88 88 4 किती 92. हो ना 92,000 होता फक्त इथे. 92,000 होता फक्त इथे. ठीक आहे 92,000 होऊन राहिले तुमचे. 92,610 होत नाही. ओके समजा तुम्ही हे घेतले आकडा तर तुमचं ऑब्व्हियसली तुमचं होऊ शकतो. एकदा घेऊन घेऊ का म्हणजे कन्फर्म होऊन जाते ना. समजा हा जर आकडा घेतला आपण आणि त्याच्यावर 15% 3 वर्षाचे 5 त्रिक 15% वाढवले. हा जो आकडा घेतला 53 आणि त्याच्यात 3 वर्षाचे 5 त्रिक 15% वाढवले 115%. 1 0 कटला 1 0 कटला. आता काही काढायचं आहे का? करून घेऊ ना. 80 53 115 80 53 गुणला 115 म्हणजे डायरेक्ट आता शॉर्ट नंबर करू शकतो परंतु नाही करत मी ते. 3 पाहिजे 15 5 हातचा 1 5 5 25 1 26 5 8 40 0 1 3 3 5 0 8 0 0 पुन्हा 3 5 0 8 हे होत तुमचे 5. शेवटी पहा बरं इथं खाली भागायला 1 आहे. हा पॉईंट येते तुमचा. 5 6 3 9 6 3 9 तुम्ही 5 10 0 हातचा 1 5 1 6 8 4 12 2 हातचा 1 8 1 9 आले 92 60 95 92 60 95 म्हणजे जवळपास सारखंच आहे ते. हो पहा इथं तुमचा आन्सर किती आला 92 60 9.5. ओके मी काय म्हणतो 92,610 92,609 सारखंच आहे ना. 92,610 आणि 92,609 कारण हे 9.5 आहे हे 9.5 आहे स्वतःमध्येच जवळपास सारखंच आहे ना. आन्सर का तुमचं तर हे आहे. ओके चला 38 मिनिटं. हे थोडं करेक्शन करून घ्यायचं. हे तुमचं आन्सर नाही हे तुमचं आन्सर आहे. ओके इथं काय ते तुम्हाला इथे 5 आहे. मी काय म्हणतो 0 पहिले हटवून देऊ का? गरज नाही पाहू 0 हटवून कारण की तुमचा आन्सर तर बरं 0 हटवून देतो. डायरेक्ट लिहितो मी. काय लिहितो हे 667 520 बरं राहू दे कारण की आणखी मला प्रॉपरली सगळंच लिहायला लागेल. मग ते पहिले पहा इथं वाढत आहे तुम्ही 3.5 3.5 वाढत आहे का 3.5 1 4.5. इथं वाढत आहे तुम्ही 5.5 वाढत आहे. इथे किती वाढत आहे 7.5 वाढत आहे 7.5 वाढत आहे. ओके 3.5 5.5 7.5 किती वाढत आहे 3 2 5 5 2 7 2 2चा फरकाने वाढत आहे. ओके याच्यामध्ये प्लस आणखी 2 ॲड होईल. इथं 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 प्लस आणखी 2 ॲड होईल. बस बरं 2 4 6 8 10 10 आणि 7.5 17 17.5 करा ॲड 67.5 आणि 17.5. मी वरच्याला 67 लिहितो आणि खालच्याला 18 लिहितो सहज मोकळं. ओके का इथून 1 वाढवला इथे 1 कमी केला. 7 दुणे 14 15 5 हातचा 1 6 2 8 85. ओके चला आन्सर काय तुमचं 85. कसं काढला आपण फरक काढला. फरकांचा फरक 2 2 2 2चा आहे. एकूण काय शेवटी तुमचं ॲडच करत जाणे ते ॲडच करत जाणे दुसरं काहीच नाही ते. यात असे किती विषम अंक आहेत लिहून घ्या. पहिले विषम अंक ज्यांच्या प्रत्येकाच्या लगेचच आधी एक विषम इथं विषम आहे आधी. ठीक आहे आणि
तसेच लगेचच नंतर एक सम लिहा. विषम विषम आणि सम. पहिले विषम घ्यायचं, विषमच्या आधी विषम आहे आणि नंतर सम आहे. म्हणजे तुम्हाला क्रम कोणता पाहिजे, विषम विषम सम. विषम विषम सम एक झालं तुमचं. तर पहा हे विषम नंतर सम आहे कॅन्सल. सम सम विषम विषम सम येते ना, 9 7 6 एक झालं. पुन्हा विषम विषम सम पुन्हा एक आला. पुन्हा 9 6 5 3 2 एक वाढला आणखी. 5 7 8 आणखी एक वाढला. 9 7 6 आणखी एक वाढला. 5 4 3 नाही कॅन्सल. 1 2 3 4 5 6 6 जण एकूण. ठीक आहे. चला एक नळ 6 तासांत एक टाकी भरू शकते. अर्धी टाकी भरल्यानंतर त्याच प्रकारे आणखी 3 नळ उघडले जातात. टाकी पूर्ण भरण्यासाठी एकूण किती वेळ लागेल? काय म्हणताय? एक नळ आहे ए नावाचा जो की 6 तासात भरते. ओके. अर्धी टाकी भरल्यानंतर टाकीची मी धारकता काढून घेतो, जे की तुम्हाला काय करायला लागेल, 6 आणि 3 नळ तिन्हीने पण भाग जाईल अशी तुम्हाला इथं संख्या ठेवायला पाहिजे. मी म्हणतो डायरेक्ट 6 6 36 लिहून टाकतो ना, किंवा सायंत्रिक 18 लिहू. ठीक आहे, 18 लिहितो. मग याची क्षमता किती होईल? सायंत्रिक 18. हा नळ 3च्या स्पीडनं पाणी भरत आहे. टाकी अर्धी भरली आहे, म्हणजे अर्धी म्हणजे किती, 9 भरली आहे. म्हणजे 9 भरली आहे. ठीक आहे. तर टाकी पूर्णपणे भरण्यासाठी किती वेळ लागेल पहा सांगतो, डबल सांगतो. ए टाकी आहे जे 6 तासात पूर्ण टाकी भरते. मग टाकी अर्धी भरली आहे, 18 पैकी अर्धी 9 भरली आहे, बाकी किती 9 आहे. 6 तासात पूर्ण भरते, मग 3 तासात अर्धी भरली. उरलेली अर्धीसाठी हे त्यांनी कार्यक्रम सांगितले. त्याच प्रकारचे आणखी 3 नळ उघडले. त्याच प्रकारचे आणखी 3 नळ म्हणजेच कोणते भाऊ? हा 3 क्षमतेवालेच 3 1 2 3 3 क्षमतेवालेच आणखी 3 नळ उघडले, जे की मी म्हणतो बी सी आणि डी हे नळ उघडले. ओके. मग यांची क्षमता किती झाली? 3 चौक 12 एकूण 12 क्षमता झाली. एकूण टाकी तर अर्धी भरली आहे. 18 पैकी अर्धी भरली, अर्धी बाकी आहे. 9च तर बाकी आहे ना, बस झालं. 12च्या स्पीडनं भरून टाका तिला, जे की तुमचे होते 304 किती तास. 3 तास प्लस 304 तास. तुम्हाला इथं 3 तास 45 3 तास 15 मिनिटांमध्ये दिलं आहे ना, म्हणून पुन्हा गुणला 60 करा. 304 गुणला 60 जे की तुमचे 15 त्रिक 45 मिनटं. 3 तास 45 मिनटं. ज्यांना कोणाला हा क्वेश्चन नाहीच समजला त्यांना मी पुन्हा समजावून सांगतो. का सांगतो, काही नाही, एकदम इझी आहे. एक नळ 6 तासात एक टाकी भरते. नेहमी सारखंच घ्यायचं, आधी आपण जसं करतो तसंच घ्यायचं. एक नळ जे की 6 तासामध्ये टाकी भरते, त्याची क्षमता माहीत नाही सध्या. मग काय म्हणते, टाकी अर्धी भरली आहे, याला सोडून द्या. त्याच प्रकारचे आणखी 3 नळ उघडले जातात. टाकी पूर्णपणे भरण्यासाठी एकूण किती वेळ लागतात? पहा, एक नळ 6 तासात टाकी भरते, तर त्याच प्रकारचे आणखी अर्धी टाकी भरल्यानंतर त्याच प्रकारचे आणखी 3 नळ उघडले असतात. टाकी भरण्यासाठी एकूण वेळ किती? मी काय म्हणतो, कोणतेही एक म्हणतो ज्याला 6ने पण भाग जाईल आणि 3ने पण भाग जाईल. मी म्हणतो 3 असं 18 घेतो. ओके. एकूण टाकीची धारकता, टाकीची क्षमता एकूण तेवढी आहे. मग याची ए नळाची कॅपॅसिटी काय येईल? सायंत्रिक 18. 3च्या स्पीडनं तो पाणी भरण. ओके. पहा आता काय म्हणतात, अर्धी टाकी भरली आहे, 18 पैकी अर्धी भरली आहे, अर्धी शिल्लक आहे. 18 पैकी अर्धी भरली म्हणजे 9 भरली आणि 9 शिल्लक आहे. आता ही 9 टाकी भरासाठीच किती वेळ लागेल ते तुम्हाला इथे काढायचं आहे. आता यावेळेस याच क्षमतेचे 3च्या स्पीडवाले आणखी 3 नळ ॲड केले आहे. मी बी नळ ॲड केला ज्याची क्षमता 3 आहे. सी नळ ॲड केला ज्याची क्षमता पण 3 आहे. का? कारण याची 3 आहे ना, बाकी सगळ्याची क्षमता 3 आहे. डी नळ ॲड केला ज्याची क्षमता 3 आहे. म्हणून एकूण क्षमता किती होत आहे? कारण की तिन्ही पण नळ चालू आहे, म्हणून एकूण क्षमता 3 आणि 3 6 3 9 3 12 बस 12च्या स्पीडनं ही अर्धी टाकी भरण, जे की तुमचे होते 304. पण हे तासामध्ये राहते, तुम्हाला मिनिटामध्ये कन्वर्ट करायचे आहे, जे की तुम्हाला 60 गुण करता येते. हे तुमचे आन्सर येते किती? 85 मिनटं. 85 मिनटं. ओके. अर्धी टाकी भरली होती आपण किती मिनटं, किती तासामध्ये? 3 तासात. का? कारण की पूर्ण टाकी जर 6 तासात भरते तर अर्धी टाकी 3 तासात. 3 तास प्लस 45 मिनटं. 3 तास 45 मिनटं तुमचा आन्सर आहे. 45 मिनिट. ठीक आहे, सरळ रूप देऊन टाकून काही हरकत नाही.
पहिले याला सोडून द्या. 0 कटलं 0 कटलं 4 पंच 20 17 पंच 65 मायनसचे 65. ओके. हो 17 चौक 68 17 पंच 5 17 चौक 68 17 पंच किती 16 पंच 80 17 पंच 85 17 पंच 85. हे होते 3 सक 18 3 सक 18 म्हणजे 180. हे होते 5 5 25 5 करा मायनसचे राहू द्या. नंतर हे 5 प्लस 180 म्हणजे होते 185 मायनस 85 किती केले 100 आले. 85 85 काढून टाका 100 तुमचे आन्सर आहे. युअर आन्सर इज 100. नाव द गटातनं बसणारा पर्याय. मी काय म्हणतो बी म्हणजे 2 एच म्हणजे 8 2 आणि 6 8 6चा फरक आहे. झेड म्हणजे 26 एफ म्हणजे 6 6चा फरक आहे. बरोबर आहे ना. हो ना. कारण की लगेच आपण ए म्हणतो ना 6चा फरक आहे. एस म्हणजे 19 वाय म्हणजे 25 आहे. 19 प्लस 6 25 वाय म्हणजे 25 आहे आणि बी म्हणजे 28 ना. कारण ए म्हणजे 27 बी म्हणजे 28 25 प्लस 3 28 झाले कॅन्सल. हेच तुमचं वेगळं आहे कारण की वर आहे सगळ्याकडे 6 6चा फरक आहे. नाव द लास्ट क्वेश्चन इज नंतर पी क्यू आर एस हे तर येतेच. बी सी डी ई एफ समान आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर आर एस टी यू व्ही सगळे यासाठी समान आहे. शेवटच्या लेटरसाठी सगळे समान आहे. आता मधातलं पाहून घेऊ. वाय झेड ए बी सी यस जी एच आय जे के के अजय के एल एम एन ओ पाहिजे कॅन्सल. जे एच आय जे के पाहिजे कॅन्सल. जी एच आय जे के पाहिजे कॅन्सल. ऑप्शन नंबर 1 इज युअर राईट आन्सर. ओके मित्रांनो सगळे क्वेश्चन झालेले आहे. आशा करतो व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक छोटासा लाईक करा आणि कृपया व्हिडिओला शेअर करा. थँक्यू.